लवकरच आमच्या घरामध्ये वाजणार आहे शुभमंगल सावधान. तर हो, माझ्या नंदेचं लवकरच आता लग्न आहे, तर त्यासाठीच त्या फोटोशूट करण्यासाठी आळंदीत आलेल्या होत्या. तर त्यांचं फोटोशूटसाठी आम्ही पण सगळे गेलेलो होतो. आणि वरात तर काय पहिल्यांदाच फोटोशूट बघणार होता नवरा नवरीचं कसं करतात ते. नवरा नवरीचे तर वेगवेगळ्या पोजमध्ये ना फोटोशूट चालू होतं, पण वरातला मात्र ना इथं आळस येत होता. फोटोशूट पाहून पाहून ना त्याचं आता त्याला बोर व्हायला लागलं होतं, कारण की ना फोटो काही संपतच नव्हते. फोटोग्राफर वेगवेगळ्या पोज सांगत होता आणि नवरा नवरीचं मात्र पोस्ट करायचं चालू होतं. आता वरदान आम्ही इथं बसलो होतो, तिकडं नवरा नवरीचं फोटोशूट चालू होतं आणि इकडं आमचं फोटोशूट चालू होतं. तर माझे नवरोबा, आमच्या सासूबाई, आमचे दीर मस्त असं नाही तर रील बनवा म्हणून त्यांचं रील बनवलं. छान असं नाही तर फकवात वाजत होते. त्यानंतर ना ही पोस्ट तर मला खूप आवडली आणि फोटोग्राफरची तर खरंच खूप मेहनत असते फोटोशूट करण्यासाठी. आता इकडं ना हे विणा वाजवण्यात एकदम तल्लीन झालेले होते आणि एकावर एक रिटेकच इथं पडत होते नवरा नवरीसाठी. आणि मस्त वरद म्हटला, चला आतूचं फोटोशूट होतं आहे तोपर्यंत पप्पा आपण इथं ना मस्त असं ना पक्वाद आणि विणा वाजून घेऊ. पण पप्पाचं काय मार्गदर्शन वरदला आवडलं नाही, म्हणून वरद गेला त्याच्या काकाकडे. मग काय काकाने मार्गदर्शन केलं कसा वाजवायचा विणा ते. इथं सावली दिल्यावरती ननंदबाईंना तर खूप भारी वाटलं, पण फोटोग्राफरने लगेच ती सावली नेली. आता एवढं फोटोशूट करून भूक लागली म्हणून आम्ही मिसळ खायला आलो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.